नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मनी टाइम मध्ये आम्ही पैसा कमवायचा कसा, पैसा टिकवायचा कसा आणि तो वाढवायचा कसा याचं तंत्र सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने आम्ही गुंतवणूकदारांना फक्त साक्षरच नाही तर सजग करण्याचा प्रयत्न देखील करत असतो. त्यामुळेच आम्ही प्रार्थना करतो की हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आर्थिक भरभराटीचं जावो. कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. सलग 2 दिवसांच्या जोरदार खरेदीनंतर आज शेअर बाजारामध्ये काहीशी नफा वसुली झाली. सेन्सेक्स साधारणपणे 720 अंकांनी घसरून 79,223 वर बंद झाला. निफ्टी जवळपास 183 अंकांनी घसरून 24,004 वर बंद झाला. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक या दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे आज निर्देशांकावर विपरीत परिणाम झाला. आयसीआयसीआय बँकेचा शेअर 2%, तर एचडीएफसी बँकेचा शेअर 2.5% घसरला. आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये देखील आज नफा वसुली दिसली. आयटीसी हॉटेल्सचं मार्केट कॅप 30,000 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आज आयटीसीच्या शेअर्सच्या डीमर्जर आधी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. येत्या 6 तारखेला आयटीसी हॉटेल्सचा शेअर लिस्ट होईल. नुवामा या जपानी कंपनीने आयटीसी हॉटेल्सचा शेअर 150 ते 175 रुपयांच्या दरम्यान लिस्ट होईल असं म्हटलेलं आहे. गेल्या तिमाहीमध्ये क्विक कॉमर्स कंपन्यांमुळे डीमार्टच्या विक्रीवर विपरीत परिणाम झालेला होता, पण डीमार्टच्या चालू तिमाहीतल्या विक्रीत घसघशीत वाढ झालेली आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीतून हा महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे. त्यामुळे आज डीमार्टच्या शेअरमध्ये तुफान खरेदी बघायला मिळाली. आजच्या सत्रामध्ये डीमार्टचा शेअर तब्बल 15% वधारलेला पाहायला मिळाला. एनईएफटी आरटीजीएसने पैसे पाठवणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेने नवीन योजना आणलेली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत म्हणून एनईएफटी आणि आरटीजीएसने पैसे पाठवताना ज्याला ते पैसे जाणार आहेत त्याचं नाव पैसे पाठवणाऱ्याला दिसणार आहे. विद्यमान स्थितीत फक्त खातं क्रमांक आणि आयएफएससी कोडच्या आधारे पैसे पाठवले जातात, पण त्यात भलत्याच खात्यात पैसे जाण्याचा धोका असतो. नव्या योजनेमुळे हा धोका राहणार नाही. 2024 मध्ये शेअर बाजारात आलेल्या आयपीओच्या लाटेमुळे संबंध देशामध्ये 7 नवे अब्जाधीश तयार झालेले आहेत. त्यामध्ये ओला इलेक्ट्रिकलचे मालक भविष अग्रवाल यांचा देखील समावेश आहे. याशिवाय प्रीमियर एनर्जीचे चिरंजीव सिंह सलुजा, वारी एनर्जीचे हितेश दोशी यांचा देखील नव्या अब्जाधीशांमध्ये समावेश झाला आहे. सेबीने घातलेल्या निर्बंधांमुळे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा दावा झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांनी केलेला आहे. कामत यांनी त्यांच्या एक्स हँडलवर टाकलेल्या पोस्टनुसार ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 20 ते 30% घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय कामगार कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारच्या पहिल्या 10 वर्षात 4,60,00,000 रोजगार तयार केले गेलेले आहेत. गेल्या 10 वर्षात रोजगारांच्या संख्या 36% वाढल्याचंही मंडाविया यांनी म्हटलेलं आहे. Hyundai मोटरच्या सगळ्यात लोकप्रिय क्रेटाचं इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात येण्यासाठी सज्ज आहे. गुरुवारी Hyundaiने इलेक्ट्रिक क्रेटाची पहिली झलक प्रसिद्ध केली. आणि जीडीपीच्या गणनेसाठी बेस इयर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यापुढे जीडीपीच्या गणनेसाठी बेस इयर 2011-12 ऐवजी 2022-23 धरण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विद्यमान परिस्थितीचं चित्र स्पष्ट होईल आणि लोकांसमोर येईल असं सरकारचं म्हणणं आहे. आज शुक्रवारी नव्या वर्षात अनेक जण नवे संकल्प करतात. अनेकांना पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधायचे असतात. अनेकांच्या मनात नवे व्यवसाय सुरू करायचे असतात. पण मनात शेकडो प्रश्न आहेत. कुठे जायचं, कोणाला विचारायचं, नेमकं कोणाकडे मदत मागायची, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या शो मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत शंतनू बागवे. शंतनू हे स्वतः पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. शिवाय अनेक लघु आणि मध्यम उद्योगांच्या स्थापना आणि सुरळीत व्यवहारांसाठी ते सल्लागार म्हणून काम करतात. आज आपण त्यांच्याकडून व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अगदी साध्या सोप्या कॉमन अडचणींविषयी जाणून घेणार आहोत. त्याबद्दलची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शंतनूजी, स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे की व्यवसाय नोंदणी करण्यासाठी नोंदणी करताना त्याचा एक प्रकार निश्चित करावा लागतो. ते ठरवण्याचे निकष काय आहेत? मुळात व्यवसाय सुरू करताना जसं मागे पण आपण डिस्कस केलेलं की LLP, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप फर्म असे बरेच प्रकार आहेत. आता त्यातला कुठला सिलेक्ट करायचा यासाठी जे महत्त्वाचा एक पहिला मुद्दा आहे की माझे ग्राहक कोण आहेत.
हा एक मोठा मुद्दा असतो. दुसरा आपण बघायला हवं की माझ्याकडे किती पैसे आहेत, माझं भांडवल किती, माझ्याकडे नंतर कंप्लायन्सेससाठी लागणारं भांडवल किती आहे, की मी जो पण LLP प्रायव्हेट लिमिटेड जे काही फॉर्म करेन तर त्याचे कंप्लायन्सेस करण्यासाठी माझ्याकडे सफिशियंट फंड्स आहेत की नाहीत. आणि एक दुसरं महत्त्वाचं असतं की मी किती जणांसोबत व्यवसाय करतोय, मला एकट्याला करायचा आहे व्यवसाय की मला काही लोकांसोबत करायचा आहे. तर असे हे 3-4 महत्त्वाचे फॅक्टर आहेत आणि प्रत्येक फॅक्टर्स आणि प्रत्येक मुद्दा जर का आपण समजून घेतला तर LLP प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप फर्म प्रत्येक गोष्टीचे काही प्रोज आणि कॉन्स, फायदे तोटे दोन्ही आहेत. तर आपल्याला हे 3-4 फॅक्टर्समधून जे सर्वात सुटेबल गोष्ट आहे, सर्वात सुटेबल जे स्ट्रक्चर आहे बिझनेसचं, ते आपल्याला सिलेक्ट करायची गरज आहे. ओके. दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन व्यवसाय करण्याचं ठरवतात तेव्हा पार्टनरशिप फर्म उघडण्याचा ते निर्णय घेतात. तर या दोघांसाठी हा निर्णय योग्य असतो का त्याला अजून दुसरा कोणता चांगला पर्याय ठरू शकतो? आता आपण लघु उद्योगांच्या दृष्टीने जेव्हा आपण बोलतोय तर ह्याच्यात मुळात असं असतं की बहुतांश वेळा आपण जर का बघितलं तर जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येऊन बिझनेस करतात, 2 भाऊ 2 मित्र, तर एक पहिला ऑप्शन ते जो कुठला सिलेक्ट करतात तो आहे की पार्टनरशिप फर्म फॉर्म करणं. कारण की प्रोप्रायटरशिप करू नाही शकत, कारण की तो बिझनेस एकाच्याच मालकीचा असतो. आता पार्टनरशिप फर्म जेव्हा आपण रेग्युलर फॉर्म करतो आणि ती बिझनेससाठी वापरायचं ठरवतो तर 90% आत्ता पण आमच्याकडे जे क्लायंट्स येतात ते पार्टनरशिप फॉर्म करतात, कारण का ते सर्वात कन्व्हिनियंट आणि सोपं स्ट्रक्चर आहे बिझनेसचं. यात एकच काळजी घ्यायची असते की जे माझं सजेशन असेल इथे की पार्टनरशिप फर्ममध्ये ॲटलिस्ट 3 पार्टनर असावेत. असं केलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी पार्टनरशिप फर्म 2 जण एकत्र येऊन फक्त 2च पार्टनर आहेत त्या पार्टनरशिप फर्ममध्ये, उद्या जर का अनफॉर्च्युनेटली एखाद्या पार्टनरला काही झालं, सो बेसिकली डेथ सिच्युएशनमध्ये, आता ही फारच अनफोर्सिन गोष्ट आहे की जी मी सांगतोय, बट जर का अशी सिच्युएशन आली नॉर्मल पार्टनरशिप मध्ये तर ती पार्टनरशिप डिझॉल्व्ह होते. म्हणजे एखाद्याने जर का एखादी पार्टनरशिप फॉर्म केली आणि 3-4 वर्ष त्याने त्याचा उद्योगधंदा गेला कोणासोबत आणि जर का त्यातल्या अनफॉर्च्युनेटली एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर त्याला ती पार्टनरशिप बंद करून नवीन पार्टनरशिप किंवा नवीन एखादा अकाउंट पुन्हा सुरू करावं लागतं. म्हणून पार्टनरशिप फर्म 2 जणांनी एकत्र येऊन करणं खरंच कन्व्हिनियंट आहे, पण एखादा तिसरा पार्टनर अगदी नावापुरता 1%, अर्धा टक्का तरी ठेवावा, जेणेकरून एखाद्या पार्टनरचा जर का मृत्यू झाला तर ती पार्टनरशिप डिझॉल्व्ह नाही होत आणि त्याच्या जागी दुसरा माणूस जो कोणी पण त्याचा वारसदार असेल त्याला आपण त्या बिझनेसमध्ये घेऊ शकतो. ओके. आपण कर भरण्याच्या स्थितीमध्ये आहोत, तर कर भरण्यासाठी आयकर असेल किंवा अन्य कर असतील तर त्यासाठी कुठल्या पद्धतीची फर्म आपण चालू करणं गरजेचं आहे? म्हणजे 2 माणसं असतील, 1 व्यक्ती असेल किंवा 2पेक्षा जास्त माणसं असतील, कुठल्या पद्धतीची फर्म त्यांनी कराच्या दृष्टीनं फर्म केली पाहिजे? आता आपण जर का कराच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा एखादा छोटासा बिझनेस असतो तर पहिलं माझं सजेशन असं असेल की करांचा जास्त विचार न करता किती कर लागेल, किती रेटने टॅक्स लागेल, हे ॲक्च्युअलमध्ये डिसाइडिंग फॅक्टर हा नसला पाहिजे. जर का म्हटलंच की कुठे कर जास्त लागतो आणि कुठे कमी लागतो तर अर्थातच एखादी प्रोप्रायटरी फर्म किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे दोन्ही कराच्या दृष्टीने कन्व्हिनियंट स्ट्रक्चर्स आहेत. कारण का पार्टनरशिप फर्म किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये आयकर जो इन्कम टॅक्स आहे तो जास्त रेटने लागतो. सो कराच्या दृष्टीने म्हटलं तर प्रोप्रायटरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड फर्म कन्व्हिनियंट आहेत. बट ओव्हरऑल जोपर्यंत बिझनेस एक 2 कोटी 10 कोटी इथपर्यंतचा टर्नओव्हर क्रॉस करत नाही तोपर्यंत किती कर लागणार हे खरंच तसं चिंतेचं कारण नाहीये. सो नवीन बिझनेस सुरू करताना करा व्यतिरिक्त जे बाकीचे फॅक्टर्स आहेत की फ्लेक्झिबिलिटी, मला पैसे काढणं, गुंतवणूकदार किती जण आहेत, माझा ग्राहक वर्ग कुठला, याचा विचार करून आपण डिसिजन घेतला पाहिजे, ना की कुठे कर जास्त लागतो. म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड किंवा प्रोप्रायटरशिपमध्ये कर जरी कमी लागला तरी काही दुसरे तोटे असू शकतात. अच्छा. पण एखाद्याचा टर्नओव्हर जसं सांगितलं की एका मर्यादेपेक्षा जास्त झाला, चांगल्या पद्धतीनं त्याचा बिझनेस वाढतोय, तर त्याला कर हा ही बाब डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीनं त्याने पुढे पावलं उचलली पाहिजेत? कराच्या दृष्टीने आपण जेव्हा म्हणतो तर बऱ्याचदा मार्केटमध्ये कन्सल्टंट असं म्हणतात की टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी ॲडजस्टमेंट करतात असं बोललं जातं युजली. पण जर का म्हटलं तर जोपर्यंत मी म्हणेन की आत्ता कराच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, कायद्यातील ज्या काही तरतुदी आहेत,
जर का तुमच्या बिझनेसला होणारा खर्च तुम्ही नीट जर का रेकॉर्ड केला अकाउंट्समध्ये, नीट जर का सगळी कागदपत्र तुम्ही मेंटेन केली, तर तुम्हाला तसा कराचा जास्त तोटा किंवा असं एकदम हिट बसत नाही बेसिकली म्हटलं तर कराच्या दृष्टीने माझं सजेशन हेच असेल की ज्या काही आता टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने कायद्यातील तरतुदी आहेत, तर एकच गरजेचं आहे की तुम्ही सगळे खर्च, एक मुळात चूक अशी होती की जेव्हा एखादा व्यक्ती छोटासा धंदा सुरू करतो तर त्याचं एक करंट अकाउंट असतं बिझनेसचं आणि त्याचं स्वतःचं एक सेव्हिंग अकाउंट असतं आणि आजकालच्या जगात आपण जीपे करतो प्रत्येक ठिकाणी. तर एक नॉर्मली असताना की मी माझा बिझनेस आहे, माझं एक करंट अकाउंट आहे, पण मी अर्ध्याहून जास्त खर्च मी माझ्या क्रेडिट कार्ड थ्रू, माझ्या जीपे थ्रू करतो आणि त्याने होतं असं की वरच्याच्या शेवटी करांचा फायदा घेण्यासाठी जे मला खर्च दाखवायचे आहेत माझ्या उद्योगधंद्यामध्ये, माझ्या अकाउंट्समध्ये जे दाखवायचे आहेत ते ॲक्च्युअलमध्ये माझ्या करंट अकाउंट थ्रू झालेच नाही आहेत. सो कराच्या दृष्टीने येस, टॅक्स प्रोव्हिजन्स जे ॲप्लिकेबल आहेत त्याचा खरंच फायदा घ्यायचा असेल तर तुमचे सगळे खर्च हे तुमच्या बिझनेसच्याच करंट अकाउंटमधून करा. तुमची सॅलरी म्हणजे अगदी जर का पार्टनरशिप फर्म असेल तर टॅक्स प्लॅनिंगच्या दृष्टीने जरी मी स्वतः ओनर असेल, मी स्वतः उद्योजक आहे माझ्या धंद्यातला, तरी मी म्हणेन की दर महिन्याला एक अमाऊंट ठरवा की ही एवढी माझी स्वतःची सॅलरी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकाच अकाउंटमधून केलेला खर्च, स्वतःचं प्रॉफिट एक सॅलरी म्हणून विड्रॉ करणं, नुसते हे 2 डिसिप्लिन जरी फॉलो केले तरी टॅक्स प्लॅनिंग फार मोठ्या दृष्टीने फार चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ओके. जर पार्टनरशिप फर्म असेल आणि मालक जे असतील ते वैयक्तिक मालमत्ता आणि व्यावसायिक कर्ज असं जर आपण ठरलं तर व्यावसायिक कर्जापासून आपली वैयक्तिक मालमत्ता ते मालक कसे सुरक्षित ठेवू शकतात? अगदी कायद्याच्या दृष्टीने आपण बघितलं तर वैयक्तिक मालमत्ता आणि माझी व्यावसायिक मालमत्ता कर्जाच्या दृष्टीने आपण विचार केला तर कुठल्याही क्षणी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज हे 2 स्ट्रक्चरच फार सुटेबल आहेत. नॉर्मल पार्टनरशिप फर्ममध्ये ट्रॅडिशनल पार्टनरशिप फर्म असेल किंवा प्रोप्रायटरी, तुमची वैयक्तिक मालमत्ता आणि व्यावसायिक मालमत्ता हे वेगळं करणं कायद्याच्या दृष्टीने शक्य नाहीये. सो ती वेगळी ठेवायची असेल तर LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड हेच सुटेबल स्ट्रक्चर असेल, अदरवाईज तसं होतच नाही. म्हणजे उद्या जर का उद्योगधंद्यात तुम्हाला जर का काही लॉस झाला, तुमची कर्जबुडी झाली जर का, तर तुमच्या खाजगी मालमत्तेतून बँक किंवा बाकीच्या स्टॅच्युटरी ऑथॉरिटीज रिकव्हरी करू शकतात. अच्छा, ओके. पण मग हीच गोष्ट आपण जर नियंत्रणाबद्दल बोललो की व्यवसायावर नियंत्रण कोणाचं आणि किती, तर या आस्पेक्टबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कुठलंही स्ट्रक्चर असू दे, प्रायव्हेट लिमिटेड, LLP, एनी स्ट्रक्चर, जे नियंत्रण असतं उद्योग आपल्या बिझनेसवरचं, व्यवसायावरचं, तर ते जोपर्यंत त्यातलं शेअर होल्डिंग किंवा पार्टनरशिप फर्ममधलं प्रॉफिट शेअरिंग रेशो माझ्या स्वतःकडेच आहे, ओनर्सकडेच आहे, तर 100% वेळेस नियंत्रण हे ॲक्च्युअलमध्ये त्या बिझनेस ओनरकडेच असतं. फक्त सिच्युएशन वेगळी होती की जेव्हा उद्या मी जर का उद्योगधंद्यात एखादा इन्व्हेस्टर शोधला, एखादा एंजल फंड, एखादी प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे की ज्याने माझ्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि मी त्याला काही एक प्रॉफिट शेअरिंग म्हणा किंवा माझ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतले काही % शेअर जर का त्याला दिले, तर आपण असं म्हणू शकतो की नियंत्रण जोपर्यंत शेअर्स किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो 51% जास्त नाहीये तोपर्यंत नियंत्रण माझ्याकडेच आहे. पण जर का मी एखाद्याला माझ्या बिझनेसमधला स्टेक 51% जास्तचा दिला आणि मी जर का मायनॉरिटी स्टेक होल्डर बनलो, तर नियंत्रण आपण म्हणू शकतो की ते त्या इन्व्हेस्टरकडे असतं. ओके. पण मग गुंतवणुकीचा विषय निघाला म्हणून की कुठल्याही व्यवसायाला गुंतवणूक आकर्षित करणं हे किती सोपं जातं, कारण अनेकदा आपण बघतो की त्याच्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. सगळ्यांच्या बसची ती गोष्ट नाही आहे असं म्हणतात. पण तुम्ही ज्या गोष्टी बघता, तुम्ही जे क्लायंट हँडल करतात, त्यांना यासाठी काही त्रास होतो का? तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता? गुंतवणूक जर का मला अट्रॅक्ट करायची, मला एखादा इन्व्हेस्टर हवा आहे माझ्या बिझनेसमध्ये की मला एक्सपांड करायचं आहे, तर तिकडे सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा असा असतो की माझा व्यवसाय चालू कसा आहे, तो किती प्रॉफिटेबल आहे, त्याचा टर्नओव्हर किती आहे, आणि त्यानंतर मग गोष्ट येते की ॲक्च्युअलमध्ये मी जर का मला जी गुंतवणूक हवी आहे तर त्याच्यासाठी कुठलं स्ट्रक्चर सुटेबल आहे. तर अर्थातच मी जर का मोठ्या स्केलला एखाद्याचा गोष्टीचा विचार करतोय तर प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म, सो LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड फर्म जास्त सुटेबल असतात, कारण का तिकडे इन्व्हेस्टर्सना जास्त सिक्युरिटी मिळते की पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरीमध्ये एखाद्या इन्व्हेस्टरला गुंतवणूक करणं कागदोपत्री थोडं
कठीण असतं की ते नीट स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये होऊ नाही शकत. म्हणून येस, स्ट्रक्चर कुठलं असलं पाहिजे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, तर ते आहे प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP, जर का आपण मोठ्या स्केलला म्हटलं तर. अदरवाईज आपण कुठल्याही क्षणी इव्हन पार्टनरशिप फर्ममध्ये कोणालाही एक गुंतवणूकदार म्हणून प्रॉफिट शेअरिंग रेशो देऊन घेऊ शकतो. ओके, आपण एकदम छोटं उदाहरण घेऊया. म्हणजे लोकांना असं वाटतं की खूप मोठा उद्योग असेल तरच गुंतवणूक आणता येते, पण अगदी छोटे छोटे उद्योग असतात ते आपली फ्रँचायझी सुरू करतात आणि फ्रँचायझी मॉडेल वाढवत नेऊन ते आपला बिझनेस ग्रो करत असतात. साधं उदाहरण घेऊया. कुठला तरी एक चहावाला किंवा कुठला तरी एक वडापावचं दुकान असते ज्याच्या चेन आपल्याला बघायला मिळतात, तर ते गुंतवणूक त्यांनाही आकर्षित करता येते, त्यांच्याकडेही गुंतवणूक येते का फक्त जे बिझनेस करतात, ज्याला आपण बिझनेस या ब्रॅकेटमध्ये म्हणतो, त्यांनाच फक्त गुंतवणूक आकर्षित करतात? गुंतवणूक आकर्षित करणं कुठल्याही छोट्या स्केलच्या बिझनेसला पण सहज शक्य आहे. एक साधं उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर मी अर्थातच की एक क्लायंट आहेत की ज्यांना आम्ही सर्व केलंय. आता त्यांनी त्यांचा उद्योग अगदी 14 लाखापासूनच्या गुंतवणुकीने सुरू केला की जेव्हा त्यांचा टर्नओव्हर काही लाखात किंवा काही हजारात होता. आता आज तोच क्लायंट ज्यांना परदेशी गुंतवणूकदार त्यांच्यात इन्व्हेस्ट करून त्यांचा टर्नओव्हर आता काही हजारो कोटींमध्ये आहे. म्हणजे ही इज वन ऑफ द शार्क टँक मधले ते जज आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला एक्झाम्पल असं देतोय की त्यांनी सुरुवात केली 14 लाखापासून आणि मागच्या 6 वर्षात जेव्हा आम्ही त्यांना बघतोय तर आता त्यांचा टर्नओव्हर हजारो कोटींमध्ये गेलाय. आता मे बी ते अशा स्केलला असतील की जे आता IPOचा वगैरे विचार करत असतील. ओके, तर हे एक साधं उदाहरण आहे की कसा एका छोट्या स्केलचा बिझनेस पण गुंतवणूकदारांना आकर्षित करून एखादा मोठा बिझनेस किंवा MNC होऊ शकते. अच्छा, म्हणजे सगळ्यांना शक्य आहे, कोणी करू सगळ्यांना. शकतो, ज्याचं विजन आहे आणि ज्याच्याकडे क्वालिटी आहे तो करू शकतो. ॲब्सोल्युटली. पण अशा वेळेला कुठल्या संस्था नियमन करतात या सगळ्या गोष्टी? म्हणजे कुठले लायसन्स घ्यावी लागतात का, कुठल्या अथॉरिटी आहेत का की ज्यांच्याकडे जाऊन आपल्याला रजिस्टर करावं लागेल, ज्यांचा आपल्यावर कंट्रोल असेल, जे आपल्यावर बघत असतील, अशा कुठकुठल्या संस्था आहेत? बघा, संस्था आता जर का स्टॅच्युटरी पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर भारतात बऱ्याच संस्था आहेत अशा. पण एखादा बिझनेस छोट्या स्केलपासून जेव्हा सुरू करतो तर एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की 2 संस्था ज्या प्रायमरीली पिक्चरमध्ये येतात. तर पहिला आहे की इन्कम टॅक्स. जोपर्यंत आपण टॅक्स भरणा नीट करतोय आपल्याला काळजी करायचं कारण नाहीये. आणि तिकडे सजेशन पण असंच आहे की नीट टॅक्स भरा जेणेकरून तुमची P&L बॅलन्स शीट नीट दिसेल. दुसरी जी एक ऑथॉरिटी आहे ती म्हणजे GST डिपार्टमेंट. सो सुरुवातीच्या काळात जर का तुम्ही तुमचे अकाउंट्स नीट मेंटेन केले, इन्कम टॅक्स आणि GSTचा भरणा नीट सुरळीतपणे केला, नीट डॉक्युमेंट्स मेंटेन केले जर का, तर सुरुवातीला तुम्हाला ह्याच 2 संस्था आहेत की ज्यांचा त्रास होऊ शकतो जर का तुम्ही नॉन कम्प्लायंट बनलात तर. या व्यतिरिक्त अशी कुठली संस्था नाही आहे की जी छोट्या उद्योगधंद्यांना त्रास उगाच देऊ शकते किंवा त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. ओके, GST आणि इन्कम टॅक्स बद्दल विषय निघाला म्हणून की अनेकांना उद्योग सुरू करायची याची कल्पना येते, ते सुरू करतात पण या गोष्टींबद्दल त्यांना माहिती नसतं. तर या गोष्टी त्यांना किती त्रासदायक आणि तापदायक ठरू शकतात? त्यांना दंड बसू शकतो का? त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते जर कॉम्प्लायन्स केला नाही, जर वेळच्या वेळी भले ते भरू शकत असतील पण त्यांना माहिती नाही कसं भरायचं, कुठे भरायचं, त्यांना काय त्रास होऊ शकतो? म्हणजे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की कम्प्लायन्स जे आहेत, इन्कम टॅक्स असतील, GST असेल किंवा LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजसाठी रजिस्ट्रार ऑफ कंपनीजचे ROCचे जे कम्प्लायन्सेस असतील, तर मागील काही वर्षात काही कायद्यातील तरतुदी अशा बदलल्या आहेत की नॉन कम्प्लायन्सच्या ज्या पेनल्टीज आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे एक आत्तापर्यंत एक ट्रेडिशनल अप्रोच होता ना की कसेही रेकॉर्ड्स मेंटेन करा आणि सगळं चालतं. आता फ्रँकली स्पीकिंग आपल्या गव्हर्नमेंटने जसं इलेक्ट्रॉनिकली सगळे कम्प्लायन्सेस, डिजिटल कम्प्लायन्सेस जे केलेले आहेत, तर त्याच्यात असं आहे की सगळा डेटा गव्हर्नमेंटकडे, या सगळ्या संस्थांकडे डिजिटल स्वरूपात त्यांच्या सिस्टीम्समध्ये आहे. सो इव्हन ₹1 पण जरी नॉन कम्प्लायन्स तुमचा झाला तर तो सिस्टीमच सांगते. त्यांना त्यांची यंत्रणेची गरज नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये इन्कम टॅक्स किंवा GSTचे अधिकारी डेटा घेऊन बसतील. एक सिस्टीमच AIच्या पर्स्पेक्टिव्हने जरी बघितलं तर ऑफकोर्स ह्या सगळ्या संस्था देखील आता AI वापरत आहेत. तर AI जनरेटेडच ह्यांना रिपोर्ट्स येतात आणि ह्याचे जे नॉन कम्प्लायन्सच्या पेनल्टीज आहेत ते अगदी काही ठिकाणी तर लाखोंच्या घरात पण जातात. म्हणजे अगदी असेल की तुमचा बिझनेस जरी छोटा असेल आणि तुम्ही काही महिन्यांसाठी ROCचा नॉन कम्प्लायन्स केला तर दिवसा ₹200, दिवसा ₹2000 अशा पेनल्टीज आहेत की जिकडे मॅक्झिमम कॅप काहीच नाही आहे. सो अशा बऱ्याचशा सिच्युएशनही आम्ही बघितल्या आहेत की लोकांनी 2-3 वर्ष बिझनेस केला, कम्प्लायन्सेस केले नाहीत
आणि ते आता अशा सिच्युएशनला आहेत की टेक्निकली जोपर्यंत गव्हर्नमेंट एखादी अमनेस्टी आणत नाहीये तोपर्यंत ना ते बिझनेस सुरू ठेवू शकतायत ना सगळे कंप्लायन्सेस रेग्युलराईज करू शकतात. कारण की नुसतं सगळं रेग्युलराईज करायलाच त्यांना 4 ते 5 लाखाची गरज लागू शकते. ओके. सो आहे छोटी गोष्ट, पण जर का वेळेतच दरवर्षी ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे एक कारण बनू शकतं की तुम्हाला तुमचा उद्योगधंदा बंद करावा लागेल. पण अशा मागच्या वेळी आपण चर्चेमध्ये हा विषय आलेला होता, थोडासा तुम्ही अजून समजावून सांगू शकता की ऑटोमेटेड गोष्टी हल्ली झालेल्या आहेत, तर अशा ठिकाणी जर कारवाई टाळायची असेल किंवा दंड टाळायचा असेल तर ऑटोमेटेड सिस्टीम आपल्याला मदत करू शकते का? ॲब्सोल्युटली. म्हणजे या ठिकाणी 2 महत्त्वाचे मुद्दे, 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर नीट सल्ला, म्हणजे जर का तुमच्याकडे सल्लागार नीट असेल, रिटर्न फाईल करणारे खूप जण आहेत, पण त्याहून जास्त कारण की रिटर्न्स आजकाल सगळे सिस्टम्स थ्रू फाईल होतात, आपण स्वतःही करू शकतो, बट ते बरोबर होत आहेत की नाहीत याचा सल्ला गरजेचा आहे. दुसरा, जे काही पण आपल्याला कंप्लायन्सेस करायचे, डेटा मेंटेन करायचा आहे, तर सध्या GST असेल, इन्कम टॅक्स असेल, एवढे एक्झॉस्टिव्हली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून डेटा मागतात की मी मॅन्युअली या गोष्टी करू नाही शकत. म्हणजे साधं उदाहरण जर का आपण घेतलं की मी एखादी ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरलं अकाउंटिंगसाठी, आत्ता बरेचसे लोक ट्रेडिशनल अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरतात की जिकडे अकाउंटिंग नीट होतं, बट त्यांच्या इनव्हॉइसच्या कॉपीज असतील किंवा त्यांनी केलेले पेमेंट्स चेकच्या कॉपीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी ते मॅन्युअली मेंटेन करतात आणि मग नंतर जेव्हा असेसमेंट येते तेव्हा ते रेकॉर्ड्स त्यांना मिळतच नाहीत. तर अशा ठिकाणी ऑनलाईन सिस्टीम्स, जसं मी मागे एक उदाहरण दिलेलं की झोहोमध्ये स्पेसिफिकली आपण जर का कन्सिडर केलं तर आपण जेव्हा अकाउंटिंग करतो तेव्हा परचेस इनव्हॉइसेस, सेल इनव्हॉइसेस याच्या कॉपीज, स्कॅन्ड कॉपीज अपलोड होऊ शकतात. मग इकडे 4 वर्षांनी देखील एखादी ऑथॉरिटी किंवा एखादी यंत्रणा माझ्याकडून डेटा मागते तर मला फिजिकली शोधायला नको, कारण की ते फार कठीण आहे. सो येस, AI जनरेटेड काही टूल्स आणि सॉफ्टवेअर्स आपण नक्कीच वापरले पाहिजेत, ती गरज आहे काळाची आजकाल. आपण एखादा नवीन व्यवसाय किंवा एखादी नवीन संस्था चालू करतो आणि ती चालवतो, या 2 गोष्टी किती अवघड जाऊ शकतात एखाद्या माणसाला. म्हणजे त्याच्या डोक्यात विचार आहे, त्याच्याकडे थोडंसं भांडवल आहे, फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी भांडवल नाही आहे, पण थोडं भांडवल आहे, तर अशा वेळेला चालू करणं आणि ते चालवणं हे कितपत कठीण जाऊ शकतं? बिझनेस चालू करणं म्हणजे चालू करणं, जसं मी मागे पण म्हटलेलं, फारसं कठीण नाही आहे. ना जास्त कागदपत्र लागत आहेत, ना जास्त काही रजिस्ट्रेशन्स आहेत. त्यानंतर रेकॉर्ड मेंटेन करणं आणि आपण कंप्लायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करण्यापेक्षा जर का म्हटलं तर जास्त महत्त्वाचं आहे की बिझनेसकडे जास्त लक्ष देणं. मुळात लोकांचा एक चूक अशी होते की बिझनेस सुरू होतो आणि ॲक्च्युअल सेल्सवरती, ॲक्च्युअल बिझनेसवरती, मार्केटिंग कसं करायचं, एखादा ऑपरेशनली बिझनेस कसा मॅनेज करायचा ह्याच्याकडे लक्ष न देता बरीचशी लोक लक्ष देतात की अरे ह्याच्या मागचे कंप्लायन्सेस कसे करायचे किंवा मी फंडिंगला बँकेला अप्रोच करू का. तर येस, चालू करणं अगदी सोपं आहे, पण नंतर चालवणं ह्या जास्त महत्त्वाचं आहे की लोकांनी त्या बिझनेसकडे, त्यातली ती त्यांची ॲक्च्युअल बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, त्या ॲक्टिव्हिटीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण की ॲक्टिव्हिटीकडे जर का लक्ष दिलं तर आपोआपच तुमचा टर्नओव्हर वाढेल, तुमचं प्रॉफिट वाढेल आणि मग त्या टर्नओव्हरसाठी त्याचा कंप्लायन्स मॅनेज करायला, डेटा कंप्लायन्स मॅनेज करायला जो खर्च येतोय तो इझिली त्या टर्नओव्हरमधून आणि प्रॉफिटमधून मॅनेज होऊ शकतो. इनफॅक्ट लोक चूक उलटी करतात की त्या बिझनेसकडे लक्ष न देता ते म्हणतात की अरे नाही, मी हा खर्च टाळतो सुरुवातीला, अरे मी कन्सल्टंट नाही बघत, की मी असे सगळे खर्च जेव्हा आपण वाचवायला जातो त्यात होतं असं की मला माझ्या बिझनेस करतानाचं जे 2-3 तास मी दिवसा माझ्या बिझनेसवरती घालवले असते, व्यवसाय चालवण्यासाठी जे घालवले असते, ते जातात सगळं इकडे की जे इझिली एखादं सॉफ्टवेअर किंवा AI करू शकतं. आणि जी गोष्ट खरंच माणसाला करायची आहे ती आपण न करता ज्या गोष्टी AI करू शकतो त्या करत बसतो. ओके. एक याच निमित्ताने प्रश्न आहे की उद्यम रजिस्ट्रेशन हे अनेक ठिकाणी चर्चेला जातं, ते गरजेचं असतं का सगळ्यांसाठी आणि त्याचा फायदा काय होतो? उद्यम रजिस्ट्रेशन हे गरजेचं नसतं, पण हे घेतलं पाहिजे. म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन प्रायमरीली आहेच ह्याच्यासाठी की जे छोटे उद्योजक आहेत, तर गव्हर्नमेंटला पण सरकारला त्यांची काळजी घ्यायची आहे. तर त्यांच्या ज्या लघु उद्योजकांसाठी ज्या स्कीम्स आहेत, ज्या पॉलिसीज आहेत, जे प्रोटेक्शन त्यांना छोट्या उद्योजकांना द्यायचं आहे, तर त्याचं एक व्हॅलिड प्रूफ म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन. तर जर का तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन असेल, उद्यम रजिस्ट्रेशन घ्यायला हार्डली 1000 किंवा 2000 रुपये खर्च येईल आणि काही रेग्युलर कंप्लायन्सेस किंवा रिटर्न्स उद्यमचे नाही आहेत,
बट उद्यममुळे तुम्हाला कन्सेशनल बँकेचे लोनचे रेट्स मिळू शकतात. तुमचा एखादा क्लायंट, तुमचा एखादा कस्टमर किंवा ग्राहक प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP असेल, पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, तर त्यांना 45 दिवसात तुम्हाला तुमचे जे काही ड्यूज आहेत, तुमचे जे पैसे देणे आहेत ते देणं भाग पडतं. त्याने जर का तसं नाही केलं तर तुम्ही ॲक्च्युअली लिगल ॲक्शन घेऊ शकता. तर असे बरेच फायदे आहेत. म्हणजे उद्यमचे फायदे आपण ऑल टुगेदर एका वेगळं डिस्कशन करू शकतो की काय आहेत, पण इट्स अ नो ब्रेनर की आपल्याला काहीही विचार न करता जर का छोटा उद्योग सुरू करत असू तर उद्यम रजिस्ट्रेशन लॉच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने जरी मॅन्डेटरी नसलं तरी उद्योगाच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे जे क्लायंट येतात उद्यम रजिस्ट्रेशन असलेले आणि नसलेले, तुम्हाला काही फरक जाणवतो की ज्यांच्याकडे आहे त्यांना कशा पद्धतीचा फायदा झालाय आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांना तो नाही झाला? आता एक साधं उदाहरण आपण जर का म्हटलं की आता 2 क्लायंट्स आहेत माझ्याकडे. आता दोन्ही क्लायंट्स ॲक्च्युअलमध्ये जे मेडिकल इक्विपमेंट्स असतात आपले ते त्याच्यात डील करतात. सो बेसिकली ते करतात की छोट्या छोट्या हॉस्पिटल्सना आणि डॉक्टर्सना सप्लाय करतात मटेरियलचा. एक उद्यम रजिस्ट्रेशन असलेला आहे आणि एक उद्यम रजिस्ट्रेशन नसलेला आहे. आता ह्याच्यात एक कॉमन गोष्ट दोघांमध्ये अशी आहे की दोघेही जण सरकारी दवाखान्यांना सप्लाय करतात. ओके. सो एखादं इन्व्हॉइस त्यांनी सरकारी दवाखान्याला दिलं, 2 लाखाचं असं एक्झाम्पल घ्या. आता तुम्हाला माहिती आहे की ओव्हरऑलच सरकारी दवाखान्यांमध्ये यंत्रणा, तर एखादं इन्व्हॉइस क्लिअर व्हायला वेळ लागतो. आता त्याच्यात असं आहे की ज्याचं उद्यम रजिस्ट्रेशन आहे तिकडे सरकारी दवाखान्यातली जी यंत्रणा आहे ते आधी लक्ष देत आहेत की आम्हाला नॉन कम्प्लायन्स, जे सरकारने उद्यम रजिस्ट्रेशन आणलंय तर आम्हाला त्याचं नॉन कम्प्लायन्स करायचं नाहीये, तर ते समोरून त्याचे इन्व्हॉइसेस क्लिअर करतायत. ओके. आणि ज्याचं उद्यम रजिस्ट्रेशन नाहीये त्याला महिनोन-महिने त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. सो सेम मेकॅनिझम, सेम हॉस्पिटल, सेम धंदा आणि उद्यम रजिस्ट्रेशन एक छोटंसं एवढा मोठा फरक पाडू शकतं त्यांच्यात. ओके. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी ही माहिती दिलीत. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पैलूंवर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयासह येणार आहोत. मात्र तोपर्यंत इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.